नमस्कार देशबांधवांनो, तुम्ही ऐकत आहात स्मरणगाथा क्रांतीवीरांची मालिकेतील या भागात ऐकूयात वीर वामनराव गोपाळ जोशी यांची कहाणी। मित्रांनो, प्रखर देशभक्त असलेले वीर वामनराव गोपाळ जोशी हे नाटककार, कवी आणि पत्रकार होते। देशाच्या स्वातंत्र्यासाठी लोकांमध्ये राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग चेतविणारे लिखाण केल्याबद्दल इसवी सन 1920 ते 1942 या काळात त्यांनी अनेक वेळा तुरुंगवास भोगला। ओजस्वी वाणी आणि देशप्रेमाने भारलेली लेखणी असलेल्या वामनराव यांनी लोकजागृतीसाठी स्वतंत्र हिंदुस्थान हे साप्ताहिक चालवले होते। अमरावतीचे वामनराव गोपाळ जोशी यांनी बालपणातच देशसेवा करण्याचे ठरवले होते। पत्रकार, कवी, नाटककार असलेल्या वामनरावांनी आपल्या धारदार लेखणीने प्रखर शब्दांच्या माध्यमातून इंग्रजांवर आसूड ओढले, समाजात राष्ट्रभक्ती रुजवण्याचे मोठे कार्य केले। सुरुवातीला त्यांनी देशभक्त गंगाधरराव देशपांडे यांच्याबरोबर राष्ट्रमत या वृत्तपत्रात काम केले। राष्ट्रभक्तीचा संदेश देणारे स्वतंत्र हिंदुस्थान हे साप्ताहिक चालवले। 1908 मध्ये त्यांच्या लिखाणावर आक्षेप घेत इंग्रजांनी त्यांच्या राजद्रोहाचा आरोप ठेवून तुरुंगात डांबले होते। त्यावेळी तरुण क्रांतिकारक अनंत कान्हेरे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ब्रिटिश कलेक्टर जॅक्सनच्या वधाची योजना आखली। नाशिक येथील विजयानंद थिएटरमध्ये 23 डिसेंबर 1909 या दिवशी अनंत कान्हेरे याने जॅक्सनवर गोळ्या झाडून त्याचा वध केला। या प्रकरणी ब्रिटिश पोलिसांनी त्याच्यासह 7 जणांवर खटला चालवला। या कटात त्यावेळी नगर जिल्ह्यातील समशेरपूर येथील वामनराव नारायण जोशी हे सामील होते। नावातील साधर्म्यामुळं जॅक्सन वधाच्या खटल्यात आरोपी म्हणून वामनराव गोपाळ जोशी यांचेही नाव गोवले गेले होते। मात्र या खटल्याची कागदपत्रे व नोंदी तपासल्या असता ते हे वामन जोशी नसून समशेरपूर येथील वामन नारायण जोशी उर्फ दाजी काका या कटात सहभागी असल्याचे स्पष्ट झाले। राष्ट्रभक्तीचा संदेश देणाऱ्या त्यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकाचा पहिला प्रयोग 20 सप्टेंबर 1913 या दिवशी झाला। सत्ता आणि स्वार्थासाठी माणसाच्या मनात निर्माण होणाऱ्या अनियंत्रित व टोकाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षांचे विदारक चित्रण या नाटकात करण्यात आले आहे। सत्तेच्या हव्यासापोटी नीतिमत्ता पायदळी तुडवल्यास व्यक्ती आणि समाजाचा कसा विनाश होतो हे यातून मांडले आहे। हे नाट्य तत्कालीन ब्रिटिश राजवटीला उद्देशून असल्याने देशभक्तीने ओतप्रोत भरलेल्या या नाटकावर ब्रिटिश भारतीय शासनाने बंदी घातली। मात्र काही कालावधीनंतर बंदी उठवण्यात आली। नंतर त्यांनी लिहिलेल्या संगीत रणदुंदुभी या नाटकाचा पहिला प्रयोग बलवंत संगीत नाटक मंडळीने 17 फेब्रुवारी 1927 या दिवशी रंगमंचावर केला। राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग चेतविणारी ही नाटके आणि त्यातील परवशता पाशदैवे ज्यांच्या गळा लागला यासारखी नाट्यगीते त्या काळात खूप गाजली। वामनरावांच्या प्रखर लेखनामुळं 1923 ते 1930 या काळात त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला। 1942च्या छोडो भारत चळवळीतही त्यांचा सहभाग होता। स्वातंत्र्यानंतर त्यांचे लेखन आणि समाजकार्य सुरू राहिले। त्यांच्या नाटकांमुळे समाजात देशप्रेमाच्या विचारांचा प्रसार होत राहिला। 3 जून 1956 या दिवशी वयाच्या 75व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला। भारत माता की जय। स्मरणगाथा क्रांतीवीरांची पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा गौरवशाली इतिहास समाज मनात रुजवत राष्ट्राभिमान जागवा। भारत माता की जय।